कालच्या अवकाळी पावसामुळं आणि गारपिटीमुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची पिकं ही अडचणीत आलेली आहेत. विशेष करून कांदा, बटाटा, ऊस आणि सगळे भाजीपाला वगैरे ही सगळी पिकं अडचणीत आलेली आहेत. त्या आपत्तीचा अंदाज घेण्याच्यासाठी महसूल यंत्रणा आणि कृषी यंत्रणा यांना त्याचा सर्वे करायला सांगितलेला आहे. सर्वे पूर्ण झाल्याच्या नंतर अंदाजे किती नुकसान झालंय त्याचा अंदाज येईल आपल्याला. मग जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत त्याचा रिपोर्ट महाराष्ट्र शासनाला सादर केला जाईल आणि या विषयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन मग अंतिम निर्णय घेतला जाईल. परंतु शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. ही गोष्ट अगदी दुःखदायक. आणि शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली नाही, पीक पाहणी केली नाही, त्यांची नोंद नाही. तर अशा वेळेस पीक विमाची पण मुदत संपलेली नाही. आता ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली नसेल आणि त्यामुळं ते जर या लाभापासून वंचित राहणार असतील तर त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही मंत्रिमंडळात चर्चा करू आणि राज्य सरकारला त्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल. परंतु सगळ्या भागाचे पंचनामे करायला सांगण्यात आलेले आहे. साहेब, पावसामुळे ऊस पण पडलेला आहे, ऊसाचा मात्र पंचनामा होत नाही, तर त्याबाबत काय बोलून राहील? ऊसाची एवढी अडचण नाही, त्या मानाने ऊस उभा राहू शकतो. ऊसाचं काही एवढं नुकसान झालं असं वाटत नाही. परंतु पावसामुळे आणि गारपिटीमुळे कारखाने 1-2 दिवस बंद ठेवायला लागतील, कारण ऊसाचा सप्लाय या कारणामुळे होत नाही. साखर उद्योग खरं तर कर्ज थकबाकीमुळे संकटात आहे. आपली बैठक झाली होती, काय त्याच्यातनं तोडगा निघेल? नाही, साखर उद्योग आता ज्या ज्या साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांना राज्य बँकेने किंवा नाबार्डने NCDCने कर्ज देऊन त्याच्यामध्ये ते कारखाने सुरू झालेले आहेत. परंतु ज्या कारखान्यांची बॅलन्स शीट अडचणीमध्ये आहेत आणि त्याला जोपर्यंत दुसरं काही तारण किंवा शासकीय थक हमी देत नाही आपण, तोपर्यंत त्या कारखान्यांना बँका कर्ज देणार नाहीत. खरं तर राज्य सरकारने काही कारखान्यांना थक हमी दिली, त्या कारखान्यांना कर्जही राज्य बँकेने दिलं. परंतु आता राज्य बँकेने असा स्टँड घेतलेला आहे की आता इथून पुढं आम्ही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज देऊ शकणार नाही. असं आहे, प्रत्येक विषयामध्ये पक्षामध्ये आणायचं काही कारण नाही. साखर कारखानदारी हा एक अतिशय मोठा उद्योग आहे. याच्यातून महाराष्ट्र राज्य सरकारला जवळपास 5,000 कोटीचा महसूल हा दरवर्षी मिळतो. त्यामुळं आमचा सुद्धा हाच प्रयत्न आहे की सगळेच्या सगळे कारखाने सुरू झाले पाहिजेत. आणि यावर्षी ऊसाचं उत्पादन फार कमी आहे, पुढच्या वर्षी तर याच्यापेक्षाही कमी असणार आहे. आता अनेक साखर कारखाने विस्तारीकरण करतायत आणि त्याच्यामुळं लवकरात लवकर ऊस तुटून माझा जावा अशी शेतकऱ्यांची भावना आहे, कारण त्यांना त्याच्यामध्ये दुसरं पीक घ्यायचं असतं. खरं तर मराठा आरक्षण आणि अगदी जरांगे पाटील आणि छगन भुजबळ एकमेकांवरती खालच्या ह्याच्यात जाऊन हे करतायत, भाष्य केलं जात आहे. हा जातीय तेढ निर्माण होतोय, दोघांनाही सल्ला काय द्याल? नाही, हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे हा राज्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आता
वेगवेगळे लोक वेगवेगळ्या भूमिका घेतात. खरं तर याच्यामधून समाजामध्ये अंतर निर्माण होणार नाही, अशीच भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे. खरं तर फडणवीस म्हणत होते की लोकसभेसाठी 26 जागा आम्ही लढू आणि 22 जागांवरती शिंदे गटाने अजितदादा यांच्यासाठी सोडू. मात्र असा काही फॉर्म्युला ठरलाच नाही असं ते म्हणतात. नाही, मला माहिती नाही, मी त्या चर्चेत नाही. बीडमध्ये जे जाळपोळ प्रकरण झालं त्याच्यामध्ये हिंसाचार एका बाजूने दाखवण्यात आला. मात्र त्याला गृह खातं जबाबदार आहे असं छगन भुजबळ म्हणतात. असं आहे, त्याच्यासाठी चौकशी नेमलेली आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यातली वस्तुस्थिती समजेल आणि गृह खात्याला सतत अलर्टच राहावं लागतं आणि त्या दृष्टिकोनातून पुरेसा बंदोबस्त त्या ठिकाणी होता. पण अशा घटना घडू नयेत अशी सगळ्यांची अपेक्षा.